ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवते की मेहंदी लावून आपण मेकअप कसा करायचा. जस्ट किडिंग यू गाईज. पण ह्या आउटफिटमध्ये ना माझा ग्रूमिंग व्हिडिओ राहिलेला अँड दिस इज सच अ प्रिटी आउटफिट दॅट आय हॅव परचेस वेन आय वॉज इन 15. तर त्यानंतर तर मी बऱ्याचदा घातला. सो आता पण मी रिवेअर करते आहे. तर रिसेंटली आम्ही ना नागपूरला गेलेलो जिथे मुंज सेरेमनी होती आणि त्याच्याच संगीतला मी हा लेंगा वेअर केलेला. आता ना संगीतच्या आधी मेहंदी होती पण आम्ही ना तिथे लेट पोहोचल्यामुळे आम्ही थोडं लेटच मेहंदी लावली. म्हणजे फक्त 1 आवर झालेला. सो आय वॉज लाईक कशाला काढूया. आणि त्यावर मेहंदी म्हणजे माझी फेवरेट. सो ऑब्व्हियसली मी ती काढणार नव्हती लवकर. बट इथे मी तुम्हाला एक स्मॉल हॅक सांगते. तर काय करायचं, आपल्या ज्या हाताची बोटं आहेत ना ती कधीच रंगवायची नाहीये. म्हणजे बाकी मेहंदी काढून घ्यायची बट बोटं सोडायची. ती मात्र ना रात्री झोपण्याच्या आधीच रंगवायची. म्हणजे आपल्याला पूर्ण मेकअप वगैरे करायला किंवा काही आपलं काम करण्यासाठी ऍटलीस्ट फिंगर्स असतील, लाईक बोटांचे टिप्स तरी असतील यूज करायला. सो तेच यूज करून मी इथे मेकअप केला. आता मेकअप बघा खूप प्रिटी टर्न आउट झालेला आहे. आता आय मेकअप मी इथे थोडासा चेंज केला. म्हणजे मी ब्लॅक कलरचं लायनर लावलं, आउटर कॉर्नरला ब्ल्यू कलरचं लायनर आणि मग हा पिंक कलरचा आय शॅडो पॅलेट आहे ना तो यूज केला. मग नॉर्मल आपली लिपस्टिक लावून घेतली अँड दॅट्स इट. आता हा मेकअप सगळा इंटॅक्ट राहिला पाहिजे त्यासाठी मी वापरते इथे सेटिंग स्प्रे. आणि त्यानंतर इंडियन लुक इज इनकम्प्लीट विदाउट इयरिंग्स. तर इथे मी मस्त हे ग्रीन कलरचे इयरिंग्स वापरते आहे. ते पण माझ्या 15वीतलेच आहे. आणि मग टिकली अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज दुपट्टा. आता इंडियन आहे तर दुपट्टा तर येणारच ना आपला. तर तो इकडे मी सेट करत होती. माझ्याने काय झालं नाही, मग काकूनी मला हेल्प केलं. आता लास्ट वन इज हेअर. नाव हेअर मध्ये मी काय जास्त स्टाईल नाही केलं, फक्त ओपन ठेवले, साईड पार्टिशन केला अँड दॅट वॉज इट. हिअर इज माय फायनल लुक.